टू माय चॅनल. मी भाजी आहे ना दूध वाढीसाठी आहे ना एकदम फायदेशीर आहे. आधी मला सुरुवातीला दूध कमी होतं ना, त्यावेळेस मी हीच भाजी खाल्ली, त्यानेच मला दूध वाढलेले. तर खोबरं, खसखस, लसूण, हिरवी मिरची, जिरे, थोडी कोथिंबीर, मीठ. तर हे तव्यावर भाजून घेणार आहे. खसखस, हिरवी मिरची, लसूण हे भाजण्यासाठी टाकलं आणि खोबरं, बाकी जिरे, कोथिंबीर, लसूण तसंच राहू दिलं. हे असंच मिक्सरमध्ये काढणार आहे आणि हे चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे. याला असं छान भाजून घेतलं. पूर्ण कच्चापणा याचा आता गेलेला आहे. म्हणजे आमटी आहे ना खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते. आणि थोडेसे धने पण मी ॲड केले त्याच्यात. मी नेहमी ॲड करत नाही, आज केले. तर हे थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊ आणि काढून घेऊ. तर जिरे मोहरी टाकून एक बेसिक फोडणी करून घ्यायची आणि पातळ आमटी बनवायची आहे. झाली आपली रेसिपी. मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर आहे ना काही असं दिसते. तर इथं कढाई ठेवून घेतली मी, त्याच्यात तेल टाकून घेते. जिरे मोहरी टाकली, ज्यात थोडंसं हळद पावडर टाकून घेतलं. आता याच्यात पाणी पण टाकून घेतलं. तर हे गरम झालं. हे मिश्रण आहे ना यात ओतून घेते. गॅस थोडा कमी करते, येईन माझ्या अंगावर. झाली आमटी तयार. मिक्सर धुवून टाकते. आमटीला आता मस्त कडा आला. आता एक उकळी आली की गॅस बंद करू. छान उकळ्या फुटल्यात. आता याला बंद करू. आता कसा आलाय कलर आमटीला? छान आला ना. खायला पण तेवढीच टेस्टी लागते. पण निवली मोहा मासा आणि पालक आणि शेपू अशा भाज्या खाऊन गोड झाल्या असेल तर करून बघा. अशा प्रकारे आमटी तुम्हाला खूप आवडेल आणि तोंडाची टेस्ट देखील वाढेल. आता भेटते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.